नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, भावांतर योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे भावांतर योजना नेमकी काय आहे आणि त्याबाबतच आपण आज माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। आता मुख्यमंत्री यांच्याकडून एक घोषणा करण्यात आलेली आहे की भावांतर योजना ही लागू केली जाईल आणि त्यासाठी जे आहे ती 4000 कोटी रुपयाची तरतूद ही करण्यात आलेली आहे। परंतु नेमकी भावांतर योजना काय असते आणि याचा लाभ कोणाला मिळणार, तर भावांतर योजना म्हणजे जे सोयाबीन कापूस यांच्यासाठी जो हमी भाव ठरवलेला असतो आणि त्या हमी भावापेक्षा जे कमी दराने जर का शेतकऱ्याने आपला माल विकला असेल, जसे की आता सोयाबीनला काही शेतकऱ्यांनी 3800 3900 ने विकले, कापूस जे असते ते 6000 ने विकला आणि यामधील जे फरक असतो 200 300 400 रुपयाचा जो फरक असतो तो सरकार शेतकऱ्यांना देणार। परंतु यामध्ये अनेक अशा अडचणी आहे। मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की कांद्यासाठी असंच शासनाने जाहीर केलं होतं की कांद्याचे दर कमी झाले होते आणि त्यामधलं जो फरक आहे त्या फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल आणि तशा प्रकारची सुरुवात देखील झाली। परंतु जेव्हा ही अनुदान देण्याची वेळ आली त्यावेळेस शेतकऱ्यांना बिलं मागण्यात आल्या, पट्ट्या मागण्यात आल्या, त्यानंतर त्यांची ही पीक पाहणी झालेली आहे का, त्यांच्या सातबाऱ्यावर नोंद आहे का, असे अनेक जे आहे त्यामध्ये अटी लावण्यात आल्या आणि ते अजूनपर्यंत ते काय अनुदान हे शेतकऱ्यांना मिळू शकले नाही, काही शेतकऱ्यांना आले देखील। अशाच प्रकारचे सोयाबीन तूरसाठी देखील जी आहे ती भावांतर योजनेची जी आहे ती फक्त सध्या घोषणा करण्यात आलेली आहे, अजून याची अंमलबजावणी वगैरे काही सुरुवात झालेली नाही आहे। याच्यामध्ये देखील दोन प्रकारे ही जी आहे ती मदत दिली जाते। आपल्या शेजारील राज्य जे आहे मध्य प्रदेशमध्ये हीच योजना जी आहे ती लागू आहे आणि मागच्या वेळेस तिथे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दराने जे आहे ते त्यांचे सोयाबीन विकले गेले होते, तर तेथील सरकारने जे आहे तेथील शेतकऱ्यांना ती मदत ही दिली होती। परंतु आता आपल्याकडे ही कधी लागू होणार याचं नाही आणि याच्यामध्ये जे आहे ते दोन प्रकार असतात। एक असते जे मॉडेल पद्धती असते, त्यामध्ये कसं असते की जे शेजारी राज्य असतात, शेजारी राज्यामध्ये काय भावाने जे आहे ते सोयाबीन कापूस विकल्या जात आहे आणि आपल्या राज्यामध्ये काय भावाने सोयाबीन कापूस विकल्या जात आहे आणि त्यामधील जे अंतर आहे ते अंतराची रक्कम ही ठरवून ती शेतकऱ्यांना दिली जाते। परंतु आता यामध्ये काय काय अटी लागणार, अनेक शेतकरी असे असतात की ते जे गावामध्ये सोयाबीन विकतात किंवा छोट्या व्यापाऱ्याला विकतात, त्याचा काही रेकॉर्ड नसते, त्यांच्याकडे त्याचे काही बिलं नसतात, पावत्या नसतात। त्याच्यामुळे आता हे जे जेव्हा केव्हा हे लागू होईल तेव्हा आता यामध्ये अटी कोणत्या असणार, अटी काय लागणार आणि किती रक्कम ही शेतकऱ्यांना म्हणजे दिली जाणार किंवा मिळणार। आता 4000 कोटीची घोषणा तर करण्यात आलेली आहे, परंतु सध्या तरी जूनपर्यंत ही घोषणाच असणार आहे, कारण आता आचारसंहिता लागू झालेली आहे। 2 महिन्यापर्यंत आता आचारसंहिता लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारची मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही किंवा कोणत्याही यासाठी शासनाला GR काढता येणार नाही। म्हणून आता या योजनेची घोषणा झालेली आहे। 4000 कोटी रुपये घोषणा केलेली आहे, वेळोवेळी आपल्याला ऐकायला मिळणार, परंतु याची अंमलबजावणी नेमकी जून नंतरच होईल। जून नंतर अंमलबजावणी झाल्यानंतर देखील या शेतकऱ्यांना किती फायदा होईल किंवा छोट्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल किंवा नाही याबाबत देखील शंकाच असणार आहे। तर आपण याबाबतचे जे अपडेट येतील ते वेळोवेळी अपडेट घेत राहू। नेमकी भावांतर योजना काय आहे आणि याचा लाभ तुम्हाला कधीपासून मिळणार आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।